नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक विधिमंडळ सभागृहात रमी खेळल्यानं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चांगल्याच अडचणीत सापडले होते। या प्रकरणावरून विरोधी पक्षासह सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली। या वादावर पडदा टाकत त्यांनी मी या सर्व प्रकरणाची चौकशी लावणार असून जर त्या चौकशी अहवालात दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात स्वतःहून राजीनामा देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं। मंगळवारी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील मुंबईमध्ये भेट घेतली होती। यावेळी जर चौथ्यांदा चूक झाली तर माफ केलं जाणार नसल्याचं पवारांनी सांगत मंत्री कोकाटे यांना एक प्रकारे शह दिला। मात्र गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली आणि या बैठकीत कोकाटेंचे खातेबदल करून इंदापूरचे आमदार, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता भरणे यांना कृषी मंत्री खातं तर मंत्री माणिकराव कोकाटे यांना दत्ता भरणे यांचे म्हणजेच क्रीडा व युवक कल्याण खातं देण्याबाबत शिक्कामोर्तब झाला। रात्री उशिरा या खांदेपालटावर लेखी आदेश काढण्यात आले। इंदापूरचे आमदार आणि विद्यमान कृषी मंत्री दत्ता भरणे यांना क्रीडा व युवक कल्याण खातं दिल्यामुळे ते मागील काही दिवसांपासून नाराज होते। याबाबत अनेकदा त्यांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली होती। त्यामुळे भरणे यांना कृषी मंत्री पद देत अजित पवारांनी एका खड्ड्यात 2 पक्षी मारला असल्याचं चर्चा सुरू आहे। कृषी मंत्री पदाचा इतिहास बघितला तर शिवसेना फुटीनंतर कृषी मंत्री पद हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलं। त्यामुळे आता मंत्री दत्ता भरणे यांना कृषी खात्याचं धनुष्य पेलवणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।